आईच्या फुलांच्या सुगंधातून उमललं यश. वेदांत कागलेची संघर्षमय झेप. पहाटेच्या अंधारात आईसोबत फुलांच्या दुकानात उभा राहणारा, घरोघरी हार पोचवत शिक्षणाची स्वप्न जपणारा आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणारा कुपवाडचा चिरंजीव वेदांत विजय कागले आज 10वीच्या परीक्षेत 83.80% गुण मिळवत अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे. कुपवाड येथील जैन बस्ती परिसरात राहणारा वेदांत हा गुरुवर्य डॉक्टर टी.डी. लाड माध्यमिक विद्यालय येथे सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत होता. अत्यंत साध्या कुटुंबातील वेदांतच्या यशामागे त्याची मेहनत आणि आईवडिलांचा संघर्ष दडलेला आहे. वेदांतचे वडील विजय कागले हे रेडियम नंबर प्लेट व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर आई रुपाली कागले आर.पी. पाटील चौकात फुलांचा व्यवसाय करते. घरची परिस्थिती साधी असली तरी मुलाने मोठं व्हावं, शिकावं यासाठी आईवडील दिवस रात्र मेहनत घेत होते. त्या मेहनतीची जाणीव वेदांतलाही होती. पहाटे 5 वाजता उठून अभ्यास करणे, त्यानंतर सकाळी आईसोबत दुकान उघडणे, घरोघरी हार पोचवणे आणि मग शाळेत जाणे असा त्याचा रोजचा दिनक्रम होता. सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 पर्यंत शाळा करून पुन्हा दुकानात आईला मदत करत अभ्यास सुरूच ठेवायचा. अनेकदा थकवा यायचा, पण आईच्या डोळ्यातील विश्वास आणि वडिलांच्या कष्टाची जाणीव त्याला पुन्हा उभं करत होती. आज त्या मेहनतीचं सोनं झालं आहे. वेदांतने मिळवलेल्या यशामुळे आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. माझा मुलगा मोठा होणार हे स्वप्न पाहणाऱ्या आईवडिलांचा आज अभिमानाने ऊर भरून आला आहे. तसेच आजी आजोबांनीही नातवाच्या यशाचा आनंद साजरा केला. वेदांतच्या या यशाबद्दल शुभेच्छुक विराज मडिवाळ व मडिवाळ परिवार, चांदणी चौक, सांगली यांनी विशेष अभिनंदन केले. यावेळी आजोबा संजय मडिवाळ, आजी संगीता मडिवाळ, मामा विराज मडिवाळ आणि मामी तनुजा विराज मडिवाळ यांनी घरी जाऊन वेदांतचा सत्कार करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या. परिस्थिती गरीब असली तरी श्रीमंत स्वप्न असावीत हे वेदांत कागलेने आपल्या कष्टातून सिद्ध करून दाखवलं आहे.